धावसंख्येला झाली सुरुवात. चेंडू चांगला चेंडू सुरेख चेंडू. प्रत्येक चेंडूवरती वेगळं समीकरण आणि वेगळं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतंय. कधी स्लोवर गतीचा चेंडू येतोय तर कधी अगदी तेज आणि तर्रार येतोय. यावेळेचा चेंडू जर का पाहिलं तर डोळ्याची पापणी लवते की न लवते तोपर्यंत चेंडू मात्र निघून गेला. ही विजयची खासियत आहे. पॉवर प्लेचा पहिला षटक तो का हाताळतो हे सांगून देणारी गोलंदाजी. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय आहे क्षेत्ररक्षक शॉर्ट मिडला. एकच धाव मिळेल, एक चिकी सिंगल. 2 धावा धावपलकावरती. धीम्या गतीचा बॉल यावेळेस टप्पा पडल्यानंतर काटा बदललाय. डायरेक्ट चेंडू यष्टांवरती जाऊन आदळतोय. काठी काढली जाते, यष्टी वाकवली जाते, झुकवली जाते. फलंदाज आता मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. पहिल्या विकेटचं पतन. यश इथे मात्र बाद होते. चांगली गोलंदाजी, चांगलं रोखून ठेवलंय, चांगलं बांधून ठेवलंय, चांगलं जकडून ठेवलंय. पायामध्ये बेड्या ठोकल्या फलंदाजांच्या. चौकार षटकार ज्या षटकामध्ये पाहायला मिळतात त्या षटकामध्ये मात्र चौकार षटकार पाहायला मिळत नाहीयेत. वंचित ठेवलं, लांब ठेवलं मोठमोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना. आणि चांगली गोलंदाजी करत असताना विजय मात्र आपलं वर्चस्व ठेवतोय. सचिन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल झालेत. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 मध्ये. धीम्या गतीचा बॉल, गॅप शोधायचा होता परंतु क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबलिंग आपल्याला पाहायला मिळालं. मिळेल शेवटच्या बॉलवरती एक चिकी सिंगल. षटकाची होती समाप्ती. अखेरीस धावा धावपलकावरती 3. एक गडी बाद संघ लोटळेवाडी. क्षमस्व असेल कोळेवाडी संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. श्री संत गाडगेनाथ महाराज संघ कोळेवाडी यांचा धावफलक. एक षटका अखेरीस 3 धावा, एक गडी बाद. शेवटी ध्यान करा ते कमी करायचं. आज रवी खूप मला बघतोय स्कोरमध्ये. प्रत्येक मॅच मध्ये एक रवी दिसतोय. रवी ओव्हर नंबर 2 मध्ये. आज प्रत्येक मॅच मध्ये एक नवीन रवी पाहायला मिळालाय. याही मॅच मध्ये रवी आणि रवीचा पहिलाच बॉल फटका बसलाय. क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या आवाक्या बाहेरचा हा बॉल गेलाय गोशांकिक क्षेत्रामध्ये. विजय एक 40+ खेळाडू आहेत परंतु 17-18 वर्षाच्या खेळाडूंना लाजवेल असा खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. आडव्या बॅटने खेळायचा होता. यावेळेस लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळते एक सिंगल. डावकर हाताचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. तिथे मात्र हलक्या हाताने डिफेन्स केलंय चेंडूला. पुन्हा एकदा हा चेंडू जातोय डी झोन मध्ये. गोशांकिक क्षेत्रामध्ये मिळते एक सिंगल. स्ट्राइक रोटेट होणार नाहीये कारण की चेंडू गोशांकिक क्षेत्रामध्ये गेलाय.
डिक्लेअर झोनमध्ये गेलाय. सोडून दिलाय, पाहिला होता, ओळखला देखील. येस, इट इज अ व्हाईट बॉल. एक अवंतर धाव. धावफलक जाईल पुढे 7च्या घरामध्ये सिंगल डिजिट आकड्यावरती अजूनही धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. हा देखील चेंडू सोडून दिलाय. स्विंग होत नाहीये. गोलंदाज वारंवार प्रयत्न नक्कीच करतायत, परंतु ज्या टप्प्यावरचा चेंडू त्यांना हवाय तो टप्पा सापडत नाहीये. प्रयत्न करतायत. इथे मात्र हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धाव इथे मिळणार नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर केलंय. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. यावेळेस इनस्विंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा बॉल एक अजून शिल्लक असेल ओव्हर नंबर 2 मध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. 8च्या घरामध्ये धावफलक. इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक. सूर्याची किरण डोळ्यावरती नक्कीच येत आहेत. नैसर्गिक अडथळा आपल्याला पाहायला मिळाला. प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून ही झेल मात्र सुटली गेली. तोपर्यंत पूर्ण झाल्या 2 धावा. शेवटच्या बॉलवरती मिळाल्या 2 धावा. धावफलक 10च्या घरामध्ये. 2 षटकांच्या अखेरीस 1 गडी बाद. राहुल ओव्हर नंबर 3 मध्ये. स्लॉग ओव्हर. शेवटचं हाणामारीचं. हेच प्रत्येक संघाला इथे विनंती आहे, नाश्ता उपलब्ध केला आहे आयोजक कमिटीच्या माध्यमातून. जर कोणाला करायचा असेल व्यासपीठावरती येऊन नाश्ता घेऊन जायचं आहे आपण. हो, पहिलाच बॉल तेज आणि तर्रार. चेंडू सरळ निघून गेला निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धाव इथे मिळत नाहीये. राहुल पहिल्याच बॉलवरती आपली शैली स्पष्ट करतोय. आणखीन एक वेगवान बॉल सरळ दिशेत खेळून काढलाय. स्टेट डाऊन दी ग्राउंड आहे क्षेत्ररक्षक. धावा जास्त मिळणार नाहीयेत. मिळते एक सिंगल. धीम्या गतीचा बॉल. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, परंतु चेंडू जाईल डी झोन मध्ये. मिळेल एक सिंगल. बारा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या अगोदरचा सामना देखील थोडासा लो स्कोरिंग राहिला होता. याही सामन्यामध्ये त्याच पद्धतीचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. हा चेंडू शरीराचा वेध घेतोय. तर यानंतरचा होणारा सामना श्री गणेश 11 कासर शिरंबे, त्याचबरोबर बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी
असा सामना स्वतः यजमान संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण तयार राहायचं आहे. फुलटॉस बॉल सरळ दिशेत खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करतील. चांगला प्रयत्न, चांगला चेंडू गॅदर केलाय. उचलून फेकी करेपर्यंत इथे धाव मिळेल. एक सिंगल. दुसरी धाव घेत असताना फलंदाज होतील धावचीच्या स्वरूपामध्ये बाद. श्री गणेश इलेव्हन कासार शिरंबे विपक्ष बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी असा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ आपण तयार व्हायचं आहे. सचिन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. लास्ट बॉल. बॅटची स्लाइस. बॉल जाईल डिक्लेअर झोन मध्ये. मिळेल एक सिंगल. तुम्हाला पॅनलाइज केलेलं त्याच्या 2 धावा तुमच्या केल्या जातील कमी. 15 मध्ये 2 कमी केला तर ठीक आहे. 15 धावा धावपलकावरती जोडल्या. 16 धावांचा टार्गेट आहे. ज्यावेळेस लोटळेवाडी टीम क्षेत्ररक्षण करण्यासाठी येईल त्यावेळेस त्यांना अगोदर 2 धावा प्लस केल्या जातील त्यांच्या स्कोरबोर्ड वरती. म्हणजे तुम्हाला एकूण 14 धावा बनवायच्या आहेत. चेंडू असेल तुमच्याकडे 18. चला अगदी स्पीडली आतमध्ये जायचं आहे. मी विनंती करेन संत गाडगे महाराज संघ कोळे आपण प्लीज लगेच जा आतमध्ये. त्याचबरोबर आदरणीय सुरेशदा पाटेकर यांचं या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झाले. मोस्ट वेलकम. आपलं मैत्री चषकामध्ये सहर्ष असं स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा अशी आपल्याला विनंती आम्ही करतो. आपल्या ह्याच्यात आहे का नाही मॅचच्या एक हो एकच नाही सगळ्यांनी गाठलं तर मग ते सांगा रना वाढते ना. बघितलं ना तसाच नियम असतो. मग एवढे असतात एवढा पण असतात ना जे विदाउट टी शर्ट म्हणजे वेगळ्या टी शर्टचे असतात त्या सगळ्यांना पेनल्टी लागते. विचारून खरा म्हणजे हा नियम असतो. कारण की आम्हाला त्या 40+ मध्ये ते तसंच असते. किती जण मोजतात प्रमोद आणि शंकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल झाले. चला मॅच अगदी स्पीडली चालू ठेवा. अंपायर त्याचबरोबर आदरणीय सुरेशदा माटेकर यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेऊ इच्छितो. आपण टॉस करायचा आहे त्यानंतर व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं अशी विनंती आम्ही तुम्हाला करतो. प्लीज आपण मॅच चालू करा.
हॅलो. तर येस, महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस आमचे जिवलग मित्र सुरेश भाऊ यांच्या शुभ हस्ते पण महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस घेऊ. एका बाजूला पाहिलं तर बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी, दुसऱ्या बाजूला श्री गणेश 11 कासार शिरंबे या दोन टीममध्ये महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते स्विंग होतोय. स्विंग दी टॉस, छापा इट इज कॉल आणि टॉस जिंकलाय गोटेवाडी संघाने. तर मित्रा महत्त्वपूर्ण मॅच आहे, निर्णय काय असेल? आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण घेऊ. तुमचं कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये आम्ही प्रथम या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या सीझनसाठी देखील तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, जिथे आकाश कारणे सर जुडले गेलेत. ओर टू कॉमेंट्री बॉक्स, आकाश कारणे सर. थँक्यू सो मच. सुरेशदा माटेकर, आपण व्यासपीठावरती या स्थानापन्न व्हा अशी आपल्याला विनंती आणि मॅचचा आनंद घ्या. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत अजून आलेलं नाहीये. प्लीज गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. सचिन, येस, थँक्यू सो मच. पहिल्याच बॉलवरती एक धावाली. इथे आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक शॉर्ट मिडला प्रयत्न करतील. मिळेल पुन्हा एकदा एक चिकी सिंगल. चौदा धावा बनवायच्या आहेत. हो, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वेग होता, वेग फार होता. शरीरापर्यंत येण्याची वाट पाहिली, त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला. त्यात मिळते एक सिंगल. ओहो, खोलवर टप्प्याचा बॉल. काय गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ही मॅच बांधून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात गोलंदाज सचिन. चांगली गोलंदाजी. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. या बॉल वरती मात्र एका युवा खेळाडूला बांधून ठेवलंय. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इथे आडव्या बॅटने यावेळेस गती कमी केली आणि गोलंदाजाने चुकी केली. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. या 4 धावा भरपूर महत्वाच्या. त्या 4 धावा आता मात्र आपण पाहिलं तर शंकरच्या बॅटमधून आल्यात. एका षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 7. बिनगडी बाद संघ लोटळेवाडी. पाणी आले बघा. नाही काय इथं चिकलो आहे, इथं नको. इकडे ठेवा, माग ठेवा. तोंड धुणार, माग ठेवा. नाही इकडेच असू दे. हो, हे ह्या बे कुठच्या काढून इथं ठेवा की. सांडणार पाणी, माग ठेवा त्या वायरीच्या माग. 12 मध्ये बनवायच्या 7. कोण आहे बोला? सचिन. आपण सचिन पुन्हा एकदा सचिन ओव्हर नंबर 2 मध्ये. चांगला स्ट्रोक. ओहो, प्रयत्न चांगला होता, प्रयत्न चांगला होता. चेंडू हातामधून खाली निसटला जरूर, परंतु प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. चांगला प्रयत्न होता. त्याचबरोबर आदरणीय अमोल साहेब शिंदे आपल्याला विनंती, आपण अमोलजी साहेब चिंगन आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं श्री गणेश चषक या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत आहे. मोस्ट वेलकम.
इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. क्षेत्ररक्षक धावेल नक्कीच, परंतु तोपर्यंत चेंडू थांबणार नाहीये. चेंडू ओलांडेल सीमारेषा, जाईल पलीकडे, दन 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 करत 4 धावेंसाठी चौकार. एका धावेची गरज विजयासाठी. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वाघीरबाई 11 लोटळेवाडी संघ विजयासाठी एका धावेची गरज आहे. वाईट +1 आणि इथे मॅच होते समाप्त आणि या सामन्यावरती विजयाची मोहर उमटवते वाघीरबाई 11 लोटळेवाडी संघ. अभिनंदन. संत गाडगेनाथ महाराज कोळे